नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज 20 ऑक्टोबर वार सोमवार आणि आज आलेली आहे नरक चतुर्दशी। नरक चतुर्दशी म्हणजे कार्तिक महिन्यातील चतुर्दशी तिथी। या दिवसाला छोटी दिवाळी असं म्हटलं जातं, नरक चौदस असं देखील म्हटलं जातं, काली चौदस असं देखील म्हटलं जातं। तर बघा, कार्तिक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणूनच या दिवसाला नरक चतुर्दशी असं म्हटलं जातं। श्रीकृष्णाच्या विजयाचा उत्सव म्हणून दिवे लावून हा आनंद साजरा केला जातो आणि म्हणून याला छोटी दिवाळी असं म्हटलं जातं। मरता मरता नरकासुराने भगवंताकडे वर मागितला की माझ्या मृत्यूने सर्वत्र दिवे लावून साजरा होईल आणि जो या दिवशी मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये। आणि यावर कृष्णाने त्यांना तथास्तु म्हटलं आणि तेव्हापासून कृष्णाचा विजय आणि नरकासुराचा वध दिवे लावून साजरा केला जातो। तसेच सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते। तो व्यक्ती सूर्योदयापूर्वी स्नान करतो त्याला नरकाची पीडा होत नाही। तसेच या दिवशी नरकासुराचं प्रतीक म्हणून कारीट फळ जे आहे ते फोडण्याची प्रथा आहे। ते कारीट फळ हे जंगली फळ आहे, ते मार्केटमध्ये नरक चतुर्दशीला सगळीकडे बघायला मिळते। तर हे कारीट फळ जे आहे ते आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचं असतं आणि त्याचा रस आपल्या कपाळी लावायचा असतो। तसेच बघा, नरक चतुर्दशीला घरातील सर्व देवतांना पंचामृताने अभिषेक केला जातो, अत्तर लावून त्यांना स्नान घातलं जातं आणि नंतर गोड पक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो। तसेच घरातील अमंगल वाईट गोष्टी जाऊन सुख समृद्धी यावी यासाठी अंगणामध्ये 2 दिवे, तुळशीपाशी 1 दिवा, पाण्याजवळ 1 दिवा, तसेच जवळ 1 दिवा या दिवशी संध्याकाळी लावले जातात। नरक चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो, म्हणून या दिवशी आपल्या घराची साफसफाई केली जाते। कारण बघा, नरक चतुर्दशी हा आपल्या घरातील इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो। नरक चतुर्दशी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक। धार्मिक दृष्टीने नरक चतुर्दशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज सोमवार नरक चतुर्दशीलाच तुम्ही काही नाही केले तरी चालेल, परंतु संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू। शत्रुपीडा नष्ट होईल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, घराची भरभरून अशी प्रगती होईल। तर बघा, ही कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी आपल्याला घरातून बाहेर फेकायची आहे आणि कोणत्या वेळेत फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय संध्याकाळी सोमवारी नरक चतुर्थीला करायचा आहे। तुम्ही 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता, परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते, तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण जे काही उपाय करतो, जे सेवा करतो त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच शक्य असेल तर तुम्ही 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। 9:30 पर्यंत नाही शक्य झालं तर मग सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता। आज नरक चतुर्दशीला जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात असणारी अलक्ष्मी, इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, नजरबाधा ही घरातून निघून जाईल। जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणं होत असतील, मग ही भांडणं नवरा बायकोंची असो, आई मुलांची असो
किंवा मग घरातील अनेक सदस्यांची असतील किंवा बघा घरातील मुलं हट्टीपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील, घरामध्ये सतत आजारपण येतं, एकामागून एक व्यक्ती घरात आजारी पडतं, आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा बघा तुमच्या घरामध्ये काही इडापिडा नकारात्मक ऊर्जा असेल, तुमच्या घराला कोणी नजरबाधा केलेली असेल किंवा घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल, लक्ष्मी ही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल, तर तुम्ही हा उपाय नरक चतुर्दशीला आवर्जून करा. कारण बघा यासारख्या समस्या जेव्हा आपल्या घरामध्ये काही दोष नकारात्मकता असेल तेव्हाच येत असतात. म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. आज जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरातील इडापिडा नजरबाधा अडचणी दूर होतील आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. बघा आपल्या जीवनातील अनेक समस्या ज्या आहेत ते दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी सायंकाळी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा, तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, त्यानंतर प्रवेशद्वारावरती मुख्य दिवा लावायचा आणि त्यानंतर हा उपाय करायचा. उपाय हा अतिशय सोपा आहे पण खूप प्रभावी आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला खडं मीठ घ्यायचं, थोडंसं खडं मीठ घेतलं आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक मीठ घ्या. नंतर थोडीशी पिवळी मोहरी घ्या. पिवळी मोहरी ही बऱ्याच घरामध्ये नसते, अशा वेळी तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल. यासोबतच आपल्याला 5 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. लवंग घेतलेल्या त्या कुठेही तुटलेल्या नसावेत याची काळजी घ्या. यानंतर 2 कापूरवड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला काळ्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये या सर्व वस्तू ठेवायच्या आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे. आता यानंतर ही जी पोटली आहे ती आपल्याला आपल्या घरातील लहान मुलं असतील त्यांच्या डोक्यावरून ते पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायची आणि उतरवत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या महामंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. मनातल्या मनात असं गृहीत धरायचं आहे की या पोटलीमुळे माझ्या मुलांची सगळे नजरबाधा नजरदोष दूर झालेले आहे, निघून गेलेले आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे. ही पोटली मुलांवरून उतरवून घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 मुलांवरून ही पोटली उचलायची आणि उतरवताना आपल्या देवघरासमोर मुलांना बसवायचं. मुलांचं तोंड दक्षिणेला होणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि असा हा उतारा तुम्हाला मुलांवरून करायचा आहे. यानंतर आपल्या घरामध्ये जी काही आजारी व्यक्ती असतात, सतत आजारी पडतात, त्या व्यक्तीला सतत दवाखाना चालू आहे, तर अशा व्यक्तीवरून तुम्हाला देखील ही पोटली उतरवायची आहे. आणि बघा तसेच घरातील जो कर्ता पुरुष असतो त्याला सतत अपयश येत असेल, मनासारखी त्याची प्रगती होत नसेल, तर त्या व्यक्तीवरून सुद्धा ही पोटली तुम्हाला उतरवून घ्यायची आणि उतरवत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आणि यानंतर ही पोटली आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून 7 वेळा उतरवून घ्यायची आणि तशीच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायची आहे. घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर ती अशा ठिकाणी टाकायची आहे जिथे कोणी जाणार नाही, चुकूनही त्या पोटलीवर कोणाचा पाय पडणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला ती टाकून द्यायची आहे. आणि अशी जागा तुमच्या आसपास नसेल तर तुम्ही सरळ डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे. परंतु आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ही पोटली उतरवल्यानंतर घरामध्ये घ्यायची नाही, नाहीतर पुन्हा सगळी नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये येऊ शकते. म्हणून घरामधून केलेला उतारा ही घराच्या बाहेरच फेकून द्यायची आहे. आणि जर तुम्हाला ही पोटली फेकायला कुठे जागा नसेल तर तुम्ही काय करायचं, एका कागदामध्ये ही पोटली ठेवायची आणि घराच्या बाहेर तुम्हाला ती जाळून टाकायची आहे. 2-3 कापूरवड्या ठेवा आणि त्यासोबत तुम्हाला ती जाळून टाकायची आहे. परंतु फेकताना असं कुठे फेकू नका की त्याच्यावरती कोणाचा पाय पडणार नाही. जेव्हा तुम्ही ही पोटली बाहेर फेकणार तेव्हा मागे फिरून पाहायचं नाही कुठे पडली, कशी पडली. पोटली फेकल्यानंतर सरळ घरी यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि जी काही आपली नित्यकामं आहेत ती आपल्याला करायची. आणि बघा असा हा उपाय आपल्याला संध्याकाळी अवश्य करायचा आहे.
बघा, प्रत्येक वेळेस वाईट शक्ती, इडापिडा, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये बाहेरूनच येते असं अजिबात नाही. आपल्या घरात जर वादविवाद, क्लेश, भांडणं झालं आणि आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडत असतात आणि आपल्या घरामध्ये आपल्यासोबतच वास्तुदेवताही राहत असते. जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हा ती वास्तुदेवता तथास्तु बोलते आणि आपण चांगलं बोलतो तेव्हासुद्धा ती तथास्तूच म्हणत असते. आणि आपण जेव्हा घरामध्ये सकारात्मक आणि चांगलं बोलतो तेव्हा आपल्या घरात जी पॉझिटिव्हिटी आहे, जी सकारात्मक ऊर्जा आहे ती जास्त प्रमाणात निर्माण होते आणि त्या घराची भरभराट होत असते. तर बघा, म्हणून विशेष तिथीवरती आपल्या घरामध्ये काही उपाय जर केले, सेवा केल्या तर त्या आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि बघा घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. तर बघा, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती हेल्पफुल वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.